आदर आपण हा संघ पाहतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांनी. स्ट्राईकला विशाल आणि नॉन स्ट्राईकला आझम. विशाल स्ट्राइक पे, आजम नॉन स्ट्राइक पे. बॉलर नेम प्लीज. अजय. अजय आपल्या संघासाठी पहिलं शतक. 5 षटकांचा सामना असेल. अजय राईट आर्म ओव्हर मारा करतील आणि आजच्या या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभले आहेत विशाल कोळी आणि सुयोग वैती. दोन्ही आपल्या गावातील नामवंत असे खेळाडू आहेत. रुपेश कोळी व सुयोग वैती दोन्ही ओपनिंग बॅट्समन आहेत. कॉम्बिनेशन देखील आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि पंचांचा इथे इशारा येतोय की लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिशय सुरेख नाही. पंचांचा इथे इशारा येतोय वाईड चेंडू. अतिरिक्त धावेने सुरुवात होते. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. वाईटची रेषा जी आहे ती रेग्युलर वाईट आहे. म्हणजे जो आती ठेवलेला आहे आतमध्ये तोच वाईड असेल. इररिस्पेक्टिव्ह बॅट्समन शफल जरी झाला तरी सुद्धा तोच वाईड असेल. अजय यांचा पहिला चेंडू अतिरिक्त धाव. दुसरा चेंडू ब्लॉकवर मध्ये टाकला होता. स्ट्रेट ड्रिव्हन बॅकपास बॉलर. 1 धाव मिळते इथे आणि धाव संख्येचा बॅटने श्री गणेशा होतोय. 2 धावा. बॅट चेंज आउटसाइड एज घेतली आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश मिळतंय. आणि पुन्हा एकदा अजय यांचा चांगला चेंडू त्यांनी हाताळलाय. आयोजकांना विनंती असेल कपडा असेल तर जरा पाठवून द्या त्वरित. कारण पावसाळी क्रिकेट असल्यामुळे काही गोलंदाज चेंडू ओला करून टाकतात तर काहींना सुका हवा असतो. 1 धाव घेतली ना बा. 3 झाले 3 टोटल. षटकातील पुढचा चेंडू. आणि अतिशय सुरेख फटका म्हणता येईल. कारण 6 धावांसाठी इनसाइड आउट केला आणि कव्हरच्या दिशेने हा अप्रतिम षटकार. धाव संख्या झाली 9. अतिशय सुंदर असं ग्राउंड आपण पाहतोय. हिरवीगार आणि मध्येच फक्त सिमेंटची खेळपट्टी. पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेत. चांगला चेंडू होता पण तितकाच चांगला टोलावला गेला आणि बॅक टू बॅक सेकंड 6. विशाल यांच्या बॅट मधून आता धावा अक्षरशः बरसायला लागल्यात. धावसंख्या झाली आहे 15. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि जशी संघाची गरज असते आणि ज्या फलंदाजाला त्यांनी प्रमोट केलं किंवा जो फलंदाज पहिल्या स्ट्राईक वरती आला आणि त्याने 2 चेंडू 2 षटकार लगावले. जमलेल्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्लोवर 1 होता आणि पिक केलाय बॅट्समनने. बॅक टू बॅक थर्ड 6 आणि 3 षटकार मारले आहेत. मला वाटतं स्पर्धेतील हा पहिला खेळाडू असेल विशाल. यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतिशय सुरेख केली आहे आणि संघाला धाव संख्येवर पोहोचवलाय 21. पहिलं षटक काहीसं महागडं अजय यांच्याकडून हाताळताना आपण पाहतोय. विशाल वन ऑफ द डेंजरस राईट हँडेड बॅट्समन. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक धावतोय त्याच्या खाली आणि कॅच सुटली आहे. कॅचेस विन मॅचेस. खूप चांगला एफर्ट होता परंतु झेलमध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि 2 धावा काढल्या धावून. धावसंख्या झाली आहे 23 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 23. 5 षटकांच्या सामन्यामध्ये जशी संघाला गरज असते आवश्यक असते तशी धावगती मेंटेन करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विशाल आणि आझम या ओपनिंग फलंदाजाने धावसंख्या केली आहे 23 बिनबाद 23. बॉलर नेम प्लीज. मोनू सोनू. षटकातील पुढचा चेंडू सोनू. दुसरं षटक हाताळतील आपल्या संघासाठी रुपेश कोळी आणि सुयोग वैती. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यासाठी लाभलेले आपले पंच. गोलंदाज आहे सोनू. आपल्या संघासाठी दुसरं षटक हाताळतोय. राईट आर्म राऊंड मारा करण्याचा त्याचा इरादा आहे. आणि आझम पहिला चेंडू शॉर्ट होता आणि पिक केलाय आणि खूप अप्रतिम असा झेल टिपलाय. आणि आझम यांना मात्र आता इथे परतावा लागतंय. सोनू यांचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि चांगला तटवला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील अतिउत्तम केलं त्यामुळे हा फलंदाज इथे माघारी परततोय. नेक्स्ट बॅट्समॅन अमोल. आझम यांचा हा फटका चांगला होता परंतु त्यांना तो मैदानाच्या बाहेर पाठवायचा होता. इरादा चांगला होता. क्षेत्ररक्षकाने देखील कमाल केली आणि अप्रतिम झेल पकडला. मैदानामध्ये जे झाड आहे त्या झाडाला लागून चेंडू जर डायरेक्ट सीमा पार गेला तर तो षटकार असेल. जर तो 1 बाउन्स किंवा 2 बाउन्सने बाहेर गेला तर तो चौकार असेल आणि आतमध्ये राहिला तर मात्र फलंदाजांना ते धावून रन काढायचे आहेत. अमोल ॲट द स्ट्रायकर एंड. सोनू अनदर शॉर्ट बॉल अँड पुन्हा एकदा मला वाटतं सोनू यांनी काहीतरी मंत्र घेऊन आले. शॉर्ट चेंडू टाकतायत. जे चेंडू षटकारासाठी जाऊ शकतात ते चेंडू विकेटसाठी परिवर्तन होत आहे आणि दुसरा देखील फलंदाज अमोल आपलं खातंही न उघडता माघारी परततोय आणि धावसंख्या होते 23. 2 गडी बाद. नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज. नेम गोरेगाव लिजेंड्स. आपल्या पुढील फलंदाजाचं नाव काय आहे? लाला. जर चेंडू गवतामध्ये दिसेनासा झाला तर फलंदाज मॅक्झिमम 4 रन धावून काढू शकतात.
Sonu is on hat trick. He will be ball. Right arm round to Lala. पुढचा चेंडू सोनू यांचा लाला यांच्यासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. पागधरी चषक 2025. पुढचा चेंडू अतिशय खोलवरचा चेंडू आणि त्यामुळे फलंदाज बीट होतोय. चेंडू निर्धाव निघतोय. जरी हॅट्रिक घेतली नसेल तरी जे धावांवरती अंकुश लावायचा होता त्याचं मात्र कार्य इथे पूर्ण करताना दिसत आहेत सोनू. 3 चेंडू 2 गडी बाद 1 निर्धाव चेंडू, म्हणजे धावसंख्या जी आहे ती स्थिरावली आहे. चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र फलंदाजाला तो ओळखता आला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अफलातून बॉलिंग. एका बाजूला आपण पाहतोय विशाल यांनी 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले, परंतु आता मात्र स्ट्राईक पासून वंचित राहत आहेत. आणि सोनू मात्र आपल्या संघाची जी भूक आहे ती नक्की भागवताना इथे आपण पाहतोय. 4 निर्धाव चेंडू त्यांनी टाकलेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ह्या टुर्नामेंट मधील पहिलं मेडन षटक हाताळतात का पाहूया. खरंच खूप चांगली गोलंदाजी केली आहे. काही चेंडू आखूड टप्प्याचे होते तर काही फुलर लेंथ होते, ज्याच्यामुळे बॅट्समन इथे बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो रन रेट 23 पर ओव्हर झाला होता तो आता पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. आता मात्र चेंडू बाउंड्रीच्या दिशेत आहे आणि गचा क्षेत्ररक्षण हातातला चेंडू सटकलाय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या होते 25. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 12.50 पर ओव्हर रन रेट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर मूव्स टू 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा कॅचेस बिन मॅचेस एक अतिशय सोपा जेल होता मी तर म्हणेन. खेळाडू 2 खेळाडू कन्वर्ट करत होते जेलसाठी आणि दोन्ही क्षेत्ररक्षक जे होते ते चेंडूच्या बरोबर खाली होते, परंतु शेवटच्या मोमेंटला ताळमेळ चुकला आणि चेंडू मात्र गळपटला. चला फलंदाज जरा लवकर करा. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघास विनंती आहे. जागडे पाटील दादर आपण थोडस त्वरा करा, घाई करा. बघा आता इंटरनॅशनल नियमानुसार विदिन अ 1 मिनिट युअर सेकंड ओव्हर शुड बी स्टार्ट. पण पावसाळी क्रिकेट खेळतोय, खूप चांगला आनंद लुटतोय, परंतु आपल्याला देखील वेळेचं बंधन असेल. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, 5-5 षटकांचे सामने आपण इथे पाहतोय. इतक्या फास्ट क्रिकेटमध्ये सुद्धा 5 षटकांचे सामने. खरोखर मी म्हणेन की महेश पागधरे यांना सलाम आहे त्यांच्या या आयोजनासाठी. एक खेळाडू शॉर्ट आहे त्यामुळे 5-3चं क्षेत्ररक्षण लावलंय. पुढील गोलंदाजाचं नाव
वैभव, पुढचा षटक हातातील वैभव. लेफ्ट आर्म ओव्हर मारा, शॉर्ट चेंडू आणि पंचांचा इथे निर्णय येतोय. अतिरिक्त धाव, वाईड चेंडू. आता ते ऑनफिल्ड अंपायर ते आहेत, त्यांना विचारा. रुपेश 4-4 होणार, 4-4 होणार. स्पर्धेचा नियम 5-4चा आहे. जर एका बाजूला 5 नसतील तर 4-4 होणार. बघा 4 खेळाडू कुठच्या तरी एका बाजूला कंपल्सरी आहेत. जर तुमचे अजून खेळाडू कमी झाले तर ते तसे एका बाजूचे कमी होणार. आता दोन्ही बाजूला 4-4 खेळाडू असतील. पुन्हा एकदा वैभव लेफ्ट आर्म ओव्हर मारा करतायत. शॉर्ट चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने तटवला. बघा हे आउटफील्ड मध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आणि चेंडू मात्र तिथे थांबलाय. आता मात्र थ्रो देखील थोडा चुकीचा येतोय आणि 3 धावा मिळत आहेत गोरेगाव लिजेंड्स या संघाला. चांगला फटका होता. जर आउटफील्ड जर चांगलं असतं तर नक्कीच चौकार गेला असता, परंतु तिथे बऱ्यापैकी पाणी आहे त्यामुळे 3 धावा फलंदाजांनी धावल्या आहेत. वैभव अखोट टप्प्याचा चेंडू हाताळताना आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवर वाईड, नंतर 3 धावा. षटकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू, निर्धाव निघतोय. बघा पंच एकदम तटस्थ आहेत आणि खूप अनुभवी आहेत, त्यामुळे योग्य तो निर्णय शुक्रवार पासून देत आहेत रुपेश कोळी. आणि वेलकम महत्वाचे आणि सुंदर कॉमेंटेटर ज्यांचा आम्ही नेहमी आदरपूर्वक सत्कार करतो, प्रमोदजी शेडगे सर आलेले आहेत. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू. आता मात्र तो अतिरिक्त चेंडू म्हणून गणला जाईल. रुपेश कोळी यांचा इशारा येतोय आणि धावसंख्या वाढते. लॉस ऑफ 2 विकेट्स. अगेन वैभव बॉलिंग लेफ्ट आर्म ओव्हर टू अमोल. परंतु आता मात्र अतिघाई संकटात नाही याचं एक उदाहरण. परंतु विकेट किपर निर्धाव चेंडूवरती भर देत आहेत विकेट न घेता. लाला जे आहेत यांनी देखील चेंडू निर्धाव खेळायला सुरुवात केली आहे. हे पाहता त्यांना बाद करण्याचा संधी सोडून देत आहेत. वैभव यांचा पुढचा चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय चेंडू आणि एकच धाव घेत आहेत, कारण विशाल यांच्या बॅट मधून धावा बरसत आहेत परंतु त्यांना स्ट्राईक मिळत नाहीये. दुसऱ्या षटकात देखील स्ट्राईक नाही मिळालं. आता देखील पहिल्या चेंडूवर त्यांनी 3 धावा काढल्या आणि त्यानंतर 3 चेंडूसाठी नॉन स्ट्राईकला उभे राहिले. आता मात्र विशाल पुन्हा एकदा डेंजर बॅट्समन ऑफ कोरेगाव लिजेंड्स ऑन स्ट्राईक. Here we go. Vaibhav to Vishal. And this time, what we have seen, one of the cracking shot from Vishal, 4th 6 of his bat. Score moves to 37. का आपण म्हणतोय की विशालला जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. सलामीला फलंदाजीला आलाय. पहिल्या षटकात 3 षटकार आणि तिसऱ्या षटकात 2 चेंडू खेळायला मिळाले आणि 2 चेंडू मध्ये 9 धावा त्यांनी वसूल केल्या वैभव यांच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा. आता देखील वेट अँड वॉच केला आणि पुन्हा एकदा पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर.
बघा विशाल यांचे 43 या धावसंख्येवर संघाला नेऊन ठेवलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि जवळजवळ 5 षटकार जे आहेत ते विशाल यांच्या बॅटमधून आलेत. म्हणजे धन्यवाद. मी प्रमोदजी शेडगे यांना विनंती करतो की इथून पुढे आपण कंटिन्यू करावं. धन्यवाद रुपेश मिस्त्री सर, वन ऑफ द ग्रेट अंपायर. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ. पागदरी ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या एकंदरीत समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर 24-40 वर पाहायला मिळते. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्ती अखेर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमोल आणि लाला, विशाल आणि लाला अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला अतिशय चांगला फटका, 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी कॉल जरूर होता आणि डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 46-46 या धावसंख्येवर. गोरेगाव लेजेंड्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना 46 धावा फलकावर. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज, चेंडू पाठीमागे निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू शोधतायत. 2 रन्स कंप्लीट झालेत. 3 धावा कंप्लीट. चौथ्या रनसाठी मात्र या वेळेला पळून पूर्ण करू शकता आणि या वेळेला आपण पाहताय 4 धावा मिळतील. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. कम्स ऑफ 50 धावा गोरेगाव लेजंड्स टीमच्या फलकावर. आज महान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून जे ओळखले जातात. सकाळच्या सत्रामध्ये 2 या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी पागदरे साहेब यांना मानाचा मुजरा, मंगेशजी राणे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा आहे. चौथं षटक, 3 बॉलचा खेळ झालाय. 50 धावा फलकावर पाहायला मिळतात गोरेगाव लेजंड्स या टीमच्या. त्यामध्ये कुद्दूसबाई यांची खूप अफलातून मेहनत पाहायला मिळते. सादिक अन्सारी आणि त्यानंतर अफजल अत्तारी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. हे पूर्ण पंचम आहेत आणि हाताची 5 बोटं मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो पंजा याचे लाडके आयोजक. सावली लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. कल्पेश गोतारणे आणि नैतिक गोतारणे. मात्र हे 2 आमचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कल्पेश आणि अल्पेश ही ब्रदर्स जोडी सावली लाईव्हची परिपूर्ण हमी उचलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि आमचे कॅमेरामॅन नैतिक गोतारणेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 ॲक्युरेट पाहायला मिळते. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेले. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाणी तर जात आहे, परंतु मेसेज सुद्धा गेला असेल की 9 बॉलमध्ये मॅक्झिमम आपल्याला धावा करायच्या आहेत. इथून जर 60-65 प्लस जर धावा असतील तर प्रतिस्पर्धी संघासमोर आपण थोडंफार कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करता येईल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सोनू. सोनूचा हा बॉल या वेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. गॉन. 42 धावांची विशाल यांनी एक जबरदस्त बहारदार खेळी करत असताना एक ॲप्रिसिएशन इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि विशाल जणू काही खेळपट्टी ही त्यांच्या प्रेमात पडली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. क्लास फटके पाहायला मिळाले. क्रिकेटिंग शॉट आपण पाहू शकलात. आणि विशाल यावेळेला दर्शवत असताना की 42 धावा माझ्या बॅटमधून आले. टाळ्यांचा कडकडाट गोरेगाव लेजंड्स या डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. सुपर बॅटिंग कैलास. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टाळ्यांचा गजर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 50 झालेली आहे. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 4. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. अतिशय सुंदर हे मैदान आपण पाहतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची नोंद सातत्याने सुरुची बीचची पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा कैलास आल्या स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलंय. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतोय. 6 धावांकरता कडक शॉट. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत असताना कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना मी चांगली बॅटिंग करू शकतो हे या फटक्यावर दाखवलं. तर 1 रन तर मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 धावा. 57 आणि तिथे डेड झालेला आहे असं पंचांचं म्हणणं आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2च धावा, 1 रन फक्त इन्क्लूड केली जाईल. एका रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. $57.
57 रन, 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि 57 धावा फलकावर.
परेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना वेलकम केवल पाटील, आपलं सहर्ष स्वागत. प्रणय घरत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. गौतम अकरे असतील, अनिल बाने असतील, आज विश्वनाथ दवणे यांना सुद्धा आपण पाहतायत. या संपूर्ण आमच्या पालघरकरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 57 धावा. गोरेगाव लेजंड्स प्रथम बॅटिंग करत असताना अप्रतिम पहिलाच बॉल ह्या वेळेला बाहेर निघणारा पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा, कारण कोरडी खेळपट्टी आहे. 2 दिवस सातत्याने पावसाने भरपूर हजेरी लावली, परंतु अजून सुद्धा 19 तारखेपर्यंत पावसाचा हवामान शाळेने जरूर सांगितलं गेलंय की कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 19 तारखेपर्यंत जोरदार पाऊस वारा हा मात्र पाहायला मिळेल. 2 बॉल लगातार डॉट. कैलास षटकार मारल्यानंतर थोडेसे मात्र या वेळेला आपण पाहताय स्ट्रगल करताना परेश. हीच ताकद आहे या गोलंदाजाची. काल सुद्धा आर के मोरवाच्या मैदानात अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले रॉयल वॉरियर्स अँड रियाज स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, आणि हीच ताकद आहे या गोलंदाजाची. परेश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला कॅरी करत असताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 धावा. 4 बॉल आतापर्यंत डॉट. त्यामध्ये 1 सफलता. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय परेश. सचिन न्यू बॅटर 57. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पाकदरी ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा हिरवाईने नटलेल्या या नयन रम्य मैदानात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हॅलो 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 हॅलो. लगातार या वेळेला अतिशय डॉटवर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत आमचे 2 ऑफिशियल अंपायर रुपेश कोळे अँड सुयोग वैती. त्यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सुयोग वैती एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अँड ग्रेट पर्सन. कोचिवडीचा ब्रँड. परेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल या वेळेला मात्र आपण पाहतायत लगातार डॉटवर डॉट. परेश आल्या आल्या निर्धाव षटक. विकेट मेडनवर या वेळेला पाहायला मिळते. ही ताकद आहे परेश या गोलंदाजाची. नतमस्तक होत असताना आपल्या धरणी मातेला. आणि परेश या वेळेला आपण पाहू शकतायत ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. परेश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. मॅग्निफिसंट. 57 वर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 58 धावांचं लक्ष्य गोरेगाव लेजंड्स टीमने समोर ठेवले गेले. ते जगडे जगडे पाटील दादर या टीम समोर. पालघर 11 वर्सेस पीके अँड सन्स डोंबिवली असा सामना. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या. 58 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. झगडे पाटील वॉरियर्स. बाळा आणि सागर अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल याकडे लक्ष असणार आहे. गोरेगाव लेजंड्स या टीमने 57 धावा फलकावर लगावल्या. निसर्गाने सजलेलं अतिशय नयनरम्य असं वातावरण, समुद्र किनारी लगत सुरूची बीच, एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक व्यक्ती हा थोडासा टेन्शन मध्ये असल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी या निसर्गाच्या कुशीत येत असतो आणि कुठेतरी थोडीशी चिंता दूर होत असते, माइंड फ्रेश होतं. असं हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे सुरूची बीच. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. बाळा आणि सागर अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 58 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं परेश वलंत्रा काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना सचिनला आपण पाहू शकाल. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. 40+ ओपन आपण पाहू शकतायत. आजचा हा फॉर्मॅट पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ करत यंगस्टर पापडी टीमने बाजी मारली. मात्र पहिल्याच बॉलवर उंची गाठले बॉलने. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत कैलास आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. पहिली विकेट, पहिला हदरा, पहिला धक्का यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय बाळाच्या स्वरूपात. बाळा डकवर, बॅक टू द डगआउट, गॉन.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजितला आपण पाहू शकाल जात असताना. पाहायचा 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता हाती लागली सचिनच्या गोलंदाजीवर. एक विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना परंतु तेवढाच एक उमेदीने झेल टिपला अर्थातच कैलास यांनी. खूप चांगलं आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम होतं आणि त्याच पद्धतीने जजमेंट आणि हातांची ओंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. लेफ्ट केलं या बॉलला रुपेश कोळी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 1 बॉलच्या समाप्तीनंतर 1-1. सचिन कॉन्फिडेंटली गोलंदाजी करतायत. जवळजवळ 8 ते 10 पावलांचा रनअप राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला खिचून मारलाय, बिटवीन द गॅप मध्ये आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग, नेत्रदीपक चौकार. 4. पाच धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला अगदी खिचून मारलं होतं. लो फुलटॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लाला पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट तर अगदी संतगतीने आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या बॉलवर. सादिक अन्सारी यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद महेशजी पागदरे यांच्या वतीने. डॉट बॉलची सांगता होत असताना सचिन आता रिदम मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करत असताना राईट ओव्हर द विकेटने यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टॅप केलाय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र कॉल आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आराम के साथ 2 धावा. स्मार्ट डबल या वेळेला 1 शॉट. रुपेश मिस्त्री यांचं परफेक्ट लक्ष होतं आणि त्यामुळे 1 रन शॉट येत असताना फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड दैव देतेने कर्म नेते असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. लास्ट बॉल. सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफचा एक मोठा गॅप, लॉंग ऑफ. त्यानंतर लॉंग ऑनला आपण पाहतायत एक फिल्डर आहे. एक फिल्डर मिड ऑन, डीप मिड विकेट. यावेळेला अचानक उसळी घेतली परंतु आवाक्याच्या बाहेर हा बाउन्स होता आणि त्या कारणामुळे आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 फॉर ओव्हर देण्यात आलंय. कुद्दूस अन्सारी यांना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या मैदानासाठी ज्यांनी अफलातून मेहनत नेहमीच घेतली जाते. सादिक अन्सारी, कुद्दूस अन्सारी हे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश राणे या वेळेला प्रतिम चांगला बॉल. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पंच मात्र यावेळेला सहमत नाही आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. पालघर जिल्हा 40+ अध्यक्ष केवलजी पाटील आपण या आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी महेशजी पागदरे साहेब यांच्या वतीने करण्यात येईल. केवलजी पाटील पालघर जिल्हा 40+ अध्यक्ष आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. वेलकम निरंजन घरत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. नुकतीच पालघरचा अभिमान आपल्याला पाहायला मिळाला. मुक्ता रबर बॉल क्रिकेट
मालेगाव नाशिक या ठिकाणी रनरअप राहिले 40 प्लसच्या माध्यमातून. 58 धावांचा पाठलाग करताना 24 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत आणि लेग बाईच्या इशाऱ्याने रुपेश कोळी त्या ठिकाणी दर्शवतायत पंचांच्या भूमिकेत. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बापूजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि इथून मात्र कॅच ड्राफ्ट होताना एक्स्ट्रा कव्हरला. वेलकम बापूजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमीच चेहऱ्यावर हसरा हा आपण सातत्याने पाहतायत. अम्मार शेख यांचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी आरिफ शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रेकमध्ये आपण त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. तीन धावा कॅच सुटल्यानंतर सुद्धा तो परिणाम मात्र सोसावा लागलाय. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12. 58 धावांचा पाठलाग करताना एका साईडला संघ पाहायला मिळतोय झगडे पाटील वॉरियर. पुन्हा एकदा बॅटर सज्ज होतोय लाला आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. हो गया 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपण कळवायचा निर्णय. नो बॉल. जर्क गोलंदाज चालणार नाहीये. पेनल्टी किती आहे? काय नाही, फक्त ज्या धावून काढलेल्या आहेत नो प्लस 2. चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला, वेळ दौडू नका. लगेच आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आणायचा आहे. नो प्लस 2 अशा 3 धावा. चला, फिल्डिंग सजून घ्या त्वरित. चला, फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. नो बॉल. चला, अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चला, फिल्डिंग सजून घ्या त्वरित. चला, घाई करायची आहे. गोरेगाव लेजंड्स टीम. चला, फिल्डिंग सजून घ्यायची त्वरित.
15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 15 रन फलकावर. 43 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. नोची फक्त 1 रन मिळेल आणि धावून काढलेल्या 2, एकंदरीत 3 रन्स मिळतील. कैलास यस फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. फ्री हिटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 15 या धावसंख्येवर 15 रन्स. कैलाश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत सुजित आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर सागरला आपण पाहतायत. फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. कैलाश चांगले एफर्ट घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 रन. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या गोरेगाव लेजंड्स. एका साईडला आपण पाहतायत झगडे पाटील वॉरियर्स. चांगला बॉल, परफेक्ट बॉल होता. बॅटची एज घेत पायावर चेंडू आदळला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न, तालमेलची कमी आणि इथून मात्र विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वन प्लस विकेट. 17 रन झालेले आहेत. विजयासाठी 48 अजून सुद्धा 58 रनची आवश्यकता असताना आता मात्र 41 रनची आवश्यकता आहे. गोरेगाव लेजंड्स टीमने कमबॅक केलंय. कैलास आल्यानंतर स्वतःवर मेहनत घेत असताना परंतु संयम नव्हता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता. अलंकार पाटील याच मैदानात खूप चांगली बॅटिंग सुद्धा गेल्या वर्षामध्ये केली होती. एक अष्टपैलू खेळाडू. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. बॅकलिपचा वापर. खणखणीत षटकार. क्लास. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. पूर्ण ओव्हर टाकणार काय? नाही ना झाले ना. किती बॉल झाले? 3 बॉल झाले ना. मग 2 बॉल टाकले ना त्याने. 5 झाले. 2 बॉल झाले. 23 रन झालेत. सागरच्या बॅटमधून अप्रतिम जबाबदारीचा हा षटकार पाहायला मिळाला. वेळा पंचांकडे दाद आणि यस विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. पायचित पकडला गेला आणि या वेळेला आपण पाहतायत LBWच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. सागरने षटकार मारल्यानंतर कैलासने जरूर सांगितलं की माझ्यात सुद्धा ती धमक आहे विकेट घेण्याची. आणि आता मात्र 23 रन झालेले आहेत. विजयासाठी 18 बॉल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 35 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 35 रन. 18 बॉल आणि 35 रन. परेश वलंत्रा हेच सांगतायत की सिंगल डबलला महत्व द्या. क्रिकेटमधील बेसिक आहे लवेश सर.
जे आपण पाहतायत एक एक रन दीपक गुरव बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे क्रिकेटची आणि त्यामुळे सिंगल डबलला अलीकडच्या काळामध्ये षटकार आणि चौकार मारल्यानंतर रील्स बनतात, परंतु सिंगल डबलला महत्त्व दिल्यानंतर आजपर्यंत दिसलेले नाहीयेत. त्या संघाला विन केलेले आहेत काही खेळाडूंनी सिंगल डबल घेत असताना. त्या रील्स बनल्या तर कदाचित येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचा अभिमान वाटेल. भरत लोहार असतील, ऋषी वैद्य असतील, भरत वाघेला असतील, चुहा यांना सुद्धा आपण पाहिलं तर मंदार गरुडे असतील आणि सिंगल डबल मध्ये हे माहिर खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. पालघर 11 आणि पीके अँड सन्स डोंबिवली या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल त्या ठिकाणी निघून चाललाय. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. अलंकार पाटीलच्या बॅटमधून 2 रन आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर 17 बॉल आणि 33 रन. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळले गेले, नो बॉल. 2 रन्स यावेळेला जरूर पाहून पूर्ण केले जात आहेत. 2+9 3 धावा. रिव्ह्यू कोणताही नाहीये, याची दखल घ्यायची आहे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल आणि यावेळेला आपण पाहतायत 9+2 अशा 3 धावा मिळतील. चला कोणताही रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्यायचंय. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चला नो बॉल आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका. चला लगेच आपण मॅच स्टार्ट करायची आहे. चला घाई करायची आहे. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका. चला मॅच स्टार्ट करायची आहे. एकंदरीत धावा मिळतील. या 3 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. पीके अँड सन्स डोंबिवली त्यांचं मनपूर्वक या नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या वसई सुरीची बीचच्या मैदानात आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या फलकावर 28 झालेली आहे आणि विजयासाठी आता इथून 30 रनची आवश्यकता असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल आहे. अमित त्या ठिकाणी पुढे सरसावतील, मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. स्वतः बॉल घेऊन जात आहेत, संयम बाळगतायत. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या 30. विजयासाठी 28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. झगडे पाटील वॉरियर्स या टीमला विजयाकरिता गोरेगाव लेजंड्स टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावा फलकावर लगावल्या. ऑन साइडला आषाढम पूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोण म्हणतं की सिंगल डबलने मात्र धावा होत नाहीत, त्याचं फॉर एक्झाम्पल दोन्ही बॅटर देत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये पालघर 11 आणि पीके अँड सन्स डोंबिवली
दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. ऑन साइडला खिचून मारलाय सरळ, मात्र या वेळेला आपण पाहतायत चेंडूला हवाई सफर केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. 6. जरी लविश मात्र यावेळेला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असले तरी सुद्धा जी बॅट आहे ना, लवेजची लवली बॅट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फलकावर 38. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. अलंकार यावेळेला खोलवर बॉल, परंतु सुरेख पद्धतीने मनगडाचा वापर करत असताना 1 रन मिळेल. त्या एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. पालघर 11 आणि पिके अँड सन्स. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. यावेळेला लो फुल टॉस बॉल, दीपक गुरवच्या खेळीला पूर्णविराम. अरे क्या टच कर रहा है यार, मारने का तो बॉल है यार. आवाज जाएगा. पालघर 11 टीमचे कॅप्टन या केवल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिके अँड सन्स डोंबिवली, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. भरपूर दूरवरचा प्रवास करून आपण वेळेवर पोहोचलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. महेशजी पागदरे साहेब, मंगेशजी राणे साहेब. 5 षटकांचा सामना असेल. मॅन फ्रॉम प्रभादेवी पाखरे. ऑनलाईन मॅच चालू आहे ना. नितीन नितीन पाखरे. आपण टॉस त्या ठिकाणी कुद्दूसबाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. खूप मेहनत या मैदानाला. पिके अँड सन्स डोंबिवली टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय लगेच आमच्यापर्यंत कळवा. 5 षटकांचा सामना असेल. संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. गोलंदाजी मार्कवर. अमोल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. झगडे पाटील वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. एकाच साईडला आपण पाहू शकतायत गोरेगाव लेजंड्स. आज लेजंड खेळाडू आणि त्यांचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला बॉल होता, परंतु बॅक टू द बॉलर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. 1 रन मिळेल 1च रन्सवर. अमोल मात्र पुढे सरसावतायत. मेहनत खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. ते तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. 11 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रन. सामना बॅलेन्सिंग आहे. इथून विकेट जर आली तर कदाचित पलटवार होऊ शकेल. षटकार धावांचा वेग वाढला तर डेफिनेटली झगडे पाटील वॉरियर्स टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. पुन्हा एकदा बॉलर तयार. अमोल यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. नितीन पाखरे यांच्या बॅटमधून 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41. 17 रनची आवश्यकता आहे. एनिथिंग कॅन बी हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. 10 बॉल आणि 17 रन. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. रबर बॉल. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आज थोडीशी पावसाने विश्रांती घेतले. कालच्या दिवसात आपण पाहिलं दहीहंडी उत्सव साजरा झाला.
प्लस क्रिकेट डबल धमाका आपण पाहिलं. परवाच्या दिवसात 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि प्लस क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालं. म्हणजे डबल धमाके या वीकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आतुरता गणरायाची. मात्र या वेळेला अमोलने वेळ घेतला, परंतु तो वेळ कशासाठी घेतला होता हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. फ्री हिटचा इशारा, नो बॉल, 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 42. अमोल या वेळेला आपण पाहतायत 2 बॉल व्यवस्थित हाताळल्यानंतर तो रिदम तुटला गेला, थोडासा वेळ घेतला. कधी कधी या छोट्या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रनची आवश्यकता आहे फक्त, म्हणून चालणार नाहीये. अलंकार पाटील या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. कोणत्याही सिच्युएशन नुसार खेळण्याची कला आहे. अमोलचा हा बॉल डायरेक्ट हिट स्टंप्सला, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. फेकीपर्यंत यावेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होईल का, आणि इथून आपण पाहतायत ऑलरेडी पोचले तसं रुपेश कोळी यांचं मत आहे. फ्री हिट रुपेश कोळी यांनी जरूर त्या ठिकाणी सांगतायत की बॅट स्लाइड केली आणि त्याचा फायदा मिळाला. अलंकार पाटील या वेळेला आपण पाहतायत हतबल झालेत. चला फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद
चला फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. फ्रीडचा बॉल होता, रनआउटची विकेट मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झालेत. ते एकंदरीत आपण पाहतायत. आता 9 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. चला अलंकार पाटील यांना मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोण आहे बॅटर? सोनू सिंग. सिंग का सिद्ध? जे काही मात्र क्रुशल मुवमेंटला आपण पाहतायत, जरी शंका वाटली तर महेश पागदरे, सुयोग वैती जे काही डिसिजन आहे ते मात्र या वेळेला दिले जातील याची दखल घ्यायची आहे. नऊ बॉल आणि 16. पापाचा गोळा एक मारा लागेल आगीचा गोळा. बॅटिंग करणार आहे. 9 बॉल आणि 16. 9 बॉल 16 रनची आवश्यकता. चला मॅच स्टार्ट करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी या मॅचला खूप उशीर झालेला आहे. फिल्डर टीमला बोला मीटिंग कमी करा. चला फिल्डिंग करणारा संघ गोरेगाव लेजंड्स. चला आपण फार वेळ दवडलेला आहे तर प्लीज थोडंसं कॉपरेट करा. त्यावेळेला बॅटची एज गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 43 या धावसंख्येवर 15 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल आणि 15 रन. आता मी इथून बोललो तर 8 बॉल 14 लगेच येतील. एवढा गरम झाला वातावरण. अप्रतिम बॅकफुटला जात असताना अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. यावेळेला परेश जरूर त्या ठिकाणी उलकावणी देण्याचा प्रयत्न करत होते. 1 रन मिळेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. 7 बॉल आणि 14 रन. प्रत्येक चेंडू गणित 2 रनची आवश्यकता. सामना बॅलेन्सिंग आहे. कोणत्याही क्षणाला सामना झुकण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. उन्हाळे, पावसाळे, हिवाळे फार पाहिलेत आणि घाट घाट का पाणी पियाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही या खेळाडूंच्या माध्यमातून. सौरभ ठाकूर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. अमोल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केले. या बॉलला अमित पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली, कदाचित याच फील्डवर महेश पागदरे सर आता 6 बॉल 12, कदाचित त्याच क्षेत्रामध्ये आज जगदीश कोळी असते तर डेफिनेटली हा झेल मात्र एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता.
6 बॉल 12. 6 बॉल 12. चला वेळ दौडू नका, चला घाई करायची आहे. चाय पिता का? कॉफी 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 ब्लॅक आहे काय? हॅलो बोला ना साहेब. नाही नाही सेकंड आहे आता त्याच्यानंतर आहे काय कप आहे? झालं आता 5-10 मिनिट. हे जिंकले डोंबिवलीवाले फिल्डिंग वाटतं घेतलं. हां हां वडिलांसाठी पंडित माणूस आहे ना मी तुम्हाला बड्जेट तुमचा बड्जेट द्या, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. 6 बॉल 12. 10-12-28. हां सूर्यदेवचा तुम्ही सूर्यदेवचे पुत्र आहे. हां तुम्हाला पूजा करायची आहे सूर्यदेवची. संडेला तुमचा फेवरेट दिवस असतो. संडेला तुम्ही लेट खुश असता बरोबर, संडे आणि गुरुवार. 6 बॉल 12. यावेळेला अप्रतिम बॅक पंच केला जातोय. 1 रन, दुसरी रन सुद्धा आपण पाहताय. तिसऱ्या रन साठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. या तिहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 49 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 9. 5 बॉल आणि 9 रन. पाखरे 5 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच गरमागरम पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. 5 बॉल आणि 9 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खोलवर चेंडू, परफेक्ट यॉर्कर. अगदी बॅक ऑफ द हँडचा जरूर या वेळेला वापर करत असताना आता 4 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. खेल रहे ये लोग यार. बॉलर कोण येतो? बॉलर अरमान आपल्या गोलंदाजी मार्कवर. 4 बॉल 8 ची आवश्यकता आहे. हां एक कॉफी मस्त. 4 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. अरमान, सोनू सिंग. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, बॅट चेंज अँड टेकन. फलंदाज बाद. 3 बॉल 8 ची आवश्यकता आहे. क्या बात है अरमान. बच्चा ये यांच्यासाठी असं नाव काय? बच्चा बच्चा 3 बॉल आणि अजय अजय सरोच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका, जास्तीत जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ऑलरेडी खूप उशीर दवडलेला आहे, वेळ दवडलेला आहे या सामन्यासाठी. कितीला बॉल पडला असेल तरी साधारण? फ्लेवरवाला आहे. हो ओके. चाय आहे तिथे सर. 3 बॉल आणि 8 रन. हाय वोल्टेज मैच. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. ऑन साइडला खेळलाय. 1 रन तर मिळेल. परेश फार वेगाने धावतायत. दुसऱ्या रन साठी मात्र या वेळेला प्रयत्न नाहीये. परेश त्या ठिकाणी हुलकावणी देत आहेत. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51. आता बॉल आहेत 2 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 7 रन. दोन बॉल आणि 7 रन.
गावठी क्रिकेट खेळायला लागलं समजत नाही. नाही ना पण हे कशाला बोलतात एवढे. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. आता षटकार आला तरी काहीच होणार नाही. 1 बॉल आणि 7 रन. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे मात्र हा षटकार जरी आला तरी 1 धावेने पराभूत स्वीकारावा लागेल. चेसिंग कंपल्सरी हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर लगेच आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आणि अशा प्रकारे ह्या वेळेला विजयी होत असताना गोरेगाव लेजंड्स, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक लवेश अँड ऑल टीम. या आपण